नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर TETचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्र घेऊन जावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ठीक आहे, त्याचबरोबर जर प्रमाणपत्र उपलब्ध झाली नाहीत म्हणजे न झाल्यास काय करावं यासाठी देखील आपण काय करता येईल ते बघणार आहोत। परीक्षा परिषदेचं अधिकृत पत्रक या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओला अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करणार आहोत। ठीक आहे, पण तत्पूर्वी या ठिकाणी जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यासाठी दाखवतो आधी। हे बघा, आपली जी प्रमाणपत्र आहेत, ठीक आहे, जी 2024 10/11/2024 मध्ये जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेची प्रमाणपत्र आहेत, ज्याचा अंतिम निकाल 14 फेब्रुवारीला लागलेला होता। ठीक आहे, आणि त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यात तुम्ही परीक्षा दिली असेल त्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये म्हणजे ZP या ठिकाणी ती प्रमाणपत्र येणार आहेत। कधी येणार आहेत ते बघा, या ठिकाणी आहे 1 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबर 2025पर्यंत। ठीक आहे, म्हणजे एकूण 9 दिवस दिलेले आहेत, पण त्यामध्ये साधारणतः शनिवार आणि रविवार ZPला सुट्टी असते, त्यामुळे ते त्यामधून जर दिवस वगळले तर आपल्या जवळ फक्त 7 दिवस राहतात। ठीक आहे, म्हणजे 1 आठवडा या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र घेण्यासाठी दिला गेलेला आहे। ठीक आहे, तर मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक, ठीक आहे, त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आणि जर मुंबईमध्ये असाल तर शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर, दक्षिण आणि पश्चिम यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असं या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला खाली सही दिसत असेल, अनुराधा ओक मॅडम ज्या की आयुक्त आहेत त्यांची, म्हणजे अजूनही साधारणतः 1 आठवडा बाकी आहे प्रमाणपत्र मिळण्यासाठी। ठीक आहे, तर कोणकोणती कागदपत्र आपण घेऊन जाणार आहोत तर आपण या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला उमेदवारांनी खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे। प्रती पण आणायच्या आहेत। ठीक आहे, कमीत कमी 1-2 सेट तरी तुम्ही या ठिकाणी घेऊन येणं अपेक्षित आहे। काय काय आणायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही आणणार आहात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र। ठीक आहे, शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र, हॉल तिकीट, TETचं हॉल तिकीट तुम्हाला आणायचं आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जो तुमचा निकाल आहे, गुणपत्रिका जो निकाल आहे तुमचा, जो आता सांगितलं मी फायनल निकाल, जो 14 फेब्रुवारीला लागलेला आहे, त्याची ऑनलाईन प्रिंट असते, त्याची झेरॉक्स काढून एक सोबत ठेवायची आहे। ठीक आहे, त्यासोबत तुमचं DTED म्हणजे ज्याला आत्ता DLED म्हणतात त्याचं गुणपत्रक प्रमाणपत्र, किंवा म्हटलं आहे पण दोन्ही असतील तर दोन्ही घ्या। ठीक आहे, BEdचं गुणपत्रक प्रमाणपत्र किंवा म्हटलेलं असलं तरी दोन्ही घेऊन या। ठीक आहे, नसेल तर काही हरकत नाही आहे, कोणतंही एक चालेल, परंतु दोन्ही असतील तर दोन्ही घ्या। आणि जे आत्ता पास झालेले आहेत 2025 मध्ये त्यांनी ऑनलाईनची प्रिंट काढून आणायची येताना। गुणपत्रक अजून आलेलं नाही आहे, बहुतेक आलं असेल तर घेऊन येऊ शकता, नसेल आलं तर त्याची ऑनलाईनची प्रिंट काढून सोबत घेऊन यायचं आहे। ठीक आहे, आणि जर एखाद्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल, ठीक आहे, तर ते जात प्रमाणपत्र लागेल। ओपन असाल तर काही लागणार नाही। दिव्यांग असाल तरच दिव्यांग प्रमाणपत्र, अन्यथा इतर उमेदवारांसाठी नाही। खालचंही माजी सैनिक असेल तर त्यासाठी लागेल, नसेल तर नाही। आणि सर्वात महत्त्वाचं आहे हे ओळखपत्र। ठीक आहे, हे ओळखपत्र, यापैकी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र काही आणू शकता। जनरली आधार कार्ड घेऊन या। ठीक आहे, ते सर्व असतं उपलब्ध, किंवा बाकी कुठलंही आणलं तरी चालेल। म्हणजे जर तुम्ही बघितलं की तुम्हाला या ठिकाणी फक्त काय लागणार आहे मित्रांनो, बघा, शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र, ठीक आहे, गुणपत्रिका लागणार आहे, DLED BEdचं लागणार आहे, कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरीचं लागणार आहे, आणि ओळखपत्र लागणार आहे। म्हणजे 3 आणि 2 5 फक्त लागणार आहे। ओपनमध्ये असाल तर आणखी एक कमी होतं, म्हणजे 4च कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे, आणि त्यांचे झेरॉक्स पण लागणार आहे। ठीक आहे, झेरॉक्स पण घेऊन यायचे आहेत, 2 सेट झेरॉक्सच्या या सोबत ठेवायचं आहे।
येते लक्षात? ठीक आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्हाला पुढे पुन्हा दिसत असेल, हे बघा, प्रमाणपत्र वितरणाची पेपरनिहाय नोंदवही ठेवावी. हे आपल्यासाठी नाही आहे बरं का, हे फक्त त्यांच्यासाठी आहे, जे वाटणार आहे त्यांच्यासाठी. पेपर 1 पेपर 2 असे वेगवेगळं करणार आहे, ते आपल्यासाठी नाही आहे. हे आपल्यासाठी नाही आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 परीक्षा दिनांक जे आहेत त्याच्यावर समक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ठीक आहे. शिक्षणाधिकारी किंवा ते जे शिक्षण निरीक्षक आहेत मुंबईचे, जे मुंबईचे असतील त्यांच्यासाठी फक्त त्यांच्या समक्ष स्वाक्षरी करणे अत्यावश्यक आहे, आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानुसार स्वाक्षरी घेऊन व संबंधितांच्या प्रमाणपत्राची खात्री करून शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा मुंबईचे असेल तर शिक्षण निरीक्षक मुंबई यांनी प्रमाणपत्र हे वितरित करायचं आहे. स्वाक्षरी तिथे गेल्यावर करायला विसरू नका. त्यांच्याकडून विसरलं तरी त्यांना आठवण करून द्यायची आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न ज्यांची प्रमाणपत्रे काही कारणास्तव उपलब्ध होणार नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे. किंवा याचे म्हटलं आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्यामार्फत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवावी. हे बघा या ठिकाणी म्हटलं आहे लेखी तक्रार नोंदवावी. अर्जासोबत काय द्यायचं आहे? पुरावा द्यायचा आहे. कशाचा? TETचं गुणपत्रक प्रमाणपत्र जोडायचं आहे. ठीक आहे. ऑनलाईनचं, आणि ते जोडून त्यांच्याकडे ते द्यायचं आहे. त्यानंतर ते शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई असतील ते त्याची शहानिशा करतील आणि स्वअभिप्रायासह सदर तक्रारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे त्वरित ते पाठवतील आणि त्यावर लवकरच काहीतरी कारवाई केली जाईल. म्हणजे तुमचं प्रमाणपत्र काही कारणास्तव आलं नसेल तरी ते पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. येते लक्षात? ओके. मग आता तुम्ही म्हणशाल की एवढं सगळं झालं पण याच्यावर अनुराधा ओक मॅडमची सही कुठेही नाही आहे. तर ते पत्र खूप मोठं असल्यामुळे या ठिकाणी जर मी बसवलं असतं तर ते तुम्हाला दिसलं नसतं व्यवस्थित. ठीक आहे. म्हणून त्याचे मी कट करून स्लाईडमध्ये टाकलेलं आहे. परंतु ते पत्र जर तुम्हाला या ठिकाणी बघायचं असेल तर ते पुढच्या स्लाईडमध्ये मी घेतलेलं आहे. हे बघा या ठिकाणी हे पत्र मी जे आत्ताचं पत्र होतं तेच पत्र आहे, हे बघू शकता तुम्ही. हे बघा या ठिकाणी अनुराधा ओक मॅडम यांची सही देखील आहे खाली. हे बघा. ठीक आहे. आणि हे जे मुद्दे आत्ताचे आपण पाहिले 3-4 मुद्दे हे फक्त कट करून मागच्या स्लाईडमध्ये मी बसवलेलं होतं. आणि आता काही मुलांना म्हणायचं असेल की 10वी 12वी घेऊन जायचं आहे का, तर या ठिकाणी तसं काही सांगितलेलं नाही. 10वी 12वी काही आवश्यकता नाही आहे. फक्त D.Ed B.Ed महत्त्वाचं आहे आणि TETचं गुणपत्रक प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे आणि एक ओळखपत्र महत्त्वाचं आहे. परंतु तरीही तुमच्याकडे उपलब्ध असल्यास तुम्ही सर्व कागदपत्र घेऊन जायची आहे. ठीक आहे. ज्यांच्याकडे नसतील त्यांनी काळजी करू नका, पण ज्यांच्याकडे असतील त्यांनी घेऊन जायची आहेत. ठीक आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.